झालेले आहे, काय सांगाल तुम्ही? पहिल्यांदा मी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज आणि श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले वहिनी साहेब त्यांचे मी आभार मानतो की त्यांनी माझ्या विश्वास दाखवून माझी उमेदवारी फायनल केली आणि त्या उमेदवारीचं मी आज त्यांना उत्तर दिलं आहे. आणि हे आपलं इलेक्शन आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती झालेलं आहे आणि हे इलेक्शन जनतेने हातात घेतलं होतं आणि जनतेने आम्हाला निवडून आणलं आणि हे इलेक्शन आम्ही जनतेला समर्पित करतो. मला सांगा की आता तुमचा विजय झाला आहे, प्रभाग विस्तारित झाला होता, कसं तुम्ही काम करणार, कसं तुमच्या कामाची कसे पद्धत असणार? आता पहिला भाग आमचा होता, वरती शकील बागवान आहेत, अमीन शेख कच्चे आहेत, त्याच्यानंतर रफिक शेख आहेत, प्रतीक शिंदे आहेत, सुनीताई शिंदे आहेत. यांना विश्वासातून आम्ही या वार्डाचं काम करणार. विरोधकांना काय सांगाल तुम्ही? विरोधकांना आता जनतेने जागा दाखवलेली आहे, त्यामुळे विरोधकांना सांगायची मी काय गरज नाही. ठीक आहे. आज तुमच्या आईचा विजय झालेला, काय सांगाल तुम्ही? पहिल्यांदा मी छत्रपती आमचे जे आहे संभाजीराजे भोसले यांचा मी मनापासून आभार मानतो. कारण एवढ्या लहान वयात मला माझ्या आईला तिकीट देऊन आणि माझ्यावरती त्यांनी खूप विश्वास दाखवला. त्यांच्या मी म्हणजे मनापासून हृदयापासून मी त्यांचे आभार मानतो. आणि माझा हा विजय पहिल्यापासून म्हणजे आमचे वडील असतील, संपूर्ण घरातील भाऊसाहेब महाराजांपासून त्यांच्याशी एकनिष्ठ आहे. पूर्ण हा विजय आहे तो जनतेसहित भाऊसाहेब महाराजांना आम्ही समर्पित करतो. कारण की त्यांच्यावर जे प्रेम केलं, त्यांच्यावर जी निष्ठा दाखवली, त्यांच्या निष्ठेचं हे फळ आहे. आणि समस्त नागरिकांनी आमच्या मागं एक आदर मायेचा हात ठेवला, त्यामुळे हा विजय शक्य होता. आणि बऱ्याच गोष्टी आम्ही बघितल्या राजकारणात, बरेच म्हणजे पैसा आहे ते सगळ्या गोष्टी चालतात, पण ज्यावेळी माणसाच्या हातात लढाई माणूस घेतो त्यावेळी विजय हा सत्याचाच होतो. आणि विजय हा सत्याचा झालेला आहे. आणि दोन्ही उमेदवार आमचे बहुमताने निवडून आले, त्या दोन्ही उमेदवारांचे आम्ही मनापासून आभार मानतो. विरोधकांनी तुम्ही त्यांच्या बरोबर आहे असे आवाज उठवली होती, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? काय विरोधक आहे, शेवटी विरोधकांचं काम आहे टिप्पाटिप्पणी करणं. शेवटी राजाने दिलेला आशीर्वाद आणि पक्षाने दिलेली साथ ही कधी समर्पित पुढं टिकत नाही. आणि पैसा असू काय असू बरोबरी हे ते सगळं आता आमचा गुलाल दिसतोय, तुम्हाला चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय, महाराजांनी दाखवलेला विश्वास दिसतोय. आणि विश्वासावर लढाई ही जिंकता येते. अपक्षांना त्यांची जागा दिसलेली आहे, काय असेल ते शेवटी महाराज आहेत बरोबर. काय सांगाल आज मनोज पेंडेचा तुमच्या मित्राचा विजय झालेला आहे, याबद्दल काय सांगाल तुम्ही? विजय आमचा होणारच होता. थोडा जरा इकडे तिकडे झाल्यामुळं आम्ही व्यवस्थित सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केल्यामुळं म्हणून आमचा विजय झाला. आता तुम्ही एकत्रित काम करणार आहात, कसं? मी तुला सांगितलं की शकील बाईने घेऊनच काम करणार.